शिवसेनेच्या प्रवक्त्या शायना एनसी आहेत. कसं बघताय, सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तुम्ही सुद्धा सिद्धिविनायकाच्या दर्शनाला आलेत. अनेक नेते दर्शनाला येतात आणि मतदानाला जातात. किती आव्हान आहे समोर? माँ मुंबादेवी आणि सिद्धिविनायकच्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे. आम्हाला विनंती करायचं आहे, एक एक मुंबईकरला तुम्ही बाहेर या, वोट करा. पहिले मतदान, त्यानंतर जलपान, आणि प्रगतीसाठी नक्कीच तुमचं मत आम्हाला पाहिजे. ठाकरे बंधू मराठी अस्तित्व टिकवण्यासाठी मतदान करा, मराठी मतदारांनी बाहेर या असं आवाहन करतात. बघा, ठाकरे बंधूला मराठी माणूस फक्त इलेक्शनच्या बाबतीत आठवण येतात. मला त्यांना विचारायचं आहे, 25 वर्षमध्ये तुम्ही काय केलं? आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदे गिरणी कामगार असो, किंवा रमाबाई नगरमध्ये 17,000 घर, किंवा BDD चॉलमध्ये स्थानिक लोकांना परत आणले. मराठी भाषाला घेऊन अभिजात दर्जा, त्याच्या श्रेय पण देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनाच जाते. तर फक्त बोलवचन करायला एक घराणा आहे, परंतु ऑन ग्राउंड काम करायला ते महायुती. मराठी मतदार हा भाजप आणि सेनेसोबत राहील. 100% भाजप आणि सेनाला वोट देतील, आणि मुंबईकर कुठे पण आहेत ते पण देतील. आम्हाला जातपात धर्मच्या आधारावरती राजकारण नाही करायचं, परंतु प्रगती बघून आणि प्रगतीचं भविष्य बघून मुंबईकर आम्हालाच वोट करा. काय आवाहन करणार आहात? कारण माझं हेच आव्हान आहे की जेनझी वोटर्स असो किंवा फर्स्ट टाइम वोटर्स, बाहेर या, नक्कीच वोट करा. तुम्ही वोट केलं तर अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपेरन्सी तुम्हाला भेटतील. तुम्ही वोटच नाही केलं तर फक्त बडबड जे करतात समोर, ते तुम्हाला फॉल्स नॅरेटिव्हच्या जालमध्ये फसवणार. त्यामुळे ह्या होत्या प्रवक्त्या शायना एनसी. त्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे आणि शिवसेना आणि भाजप युतीचा विजय होईल असा आत्मविश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामॅन अक्षय करमाळेसह मी वेदांत नाईब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.